उद्या लग्न? हो, आणि हा डिसिजन सुद्धा माझाच आहे. अरे पण माऊ प्लीज ट्राय टू अंडरस्टँड. मला अजून उशीर करायचा नाहीये. ऑलरेडी खूप उशीर झालाय असं वाटतंय मला. आणि मला प्रियाला अजून त्या घरात ठेवायचं नाहीये. का? काय झालंय? नको विचारूस, कारण मला ती सांगता पण येणार नाही. आपलं माणूस आपल्या जवळ असलेलं बरं, हेच खरंय. आणि माऊ, मला कळत का नाहीये की मी हे सगळं खूप घाई गडबडीत करतोय. बट आय डोंट हॅव एनी अदर ऑप्शन लेफ्ट. आणि हे सगळं व्यवस्थित पार पडलं ना की आपण एक छानसं रिसेप्शन करूया, मग तर झालं. आत्ताच आपल्या घरामध्ये मधुराचं हे असं झालंय, त्यामुळे सुद्धा मी हा लग्नाचा तामझाम अवॉइड करतोय. माऊ, निघू मी? अगं, प्रिया वाट बघत असेल. वकिलाचं काम आटोपून जाता जाता तुला भेटायला म्हणून इथे आलो. लवकरात लवकर पोहोचलं पाहिजे. सावकाश. आज ना छोड़ूंगा तुझे दम दमादम. तूने क्या समझा है मुझे दम दमादम. आज मेरी जान जरा दम दमादम. मालक, वहिनी, त्या मानाच्या साडीचा आधी लिहू, नाही तर आयत्या वेळेला इसरू. हो हो आत्या. लिहिताय कोण? मी लिहितेय ना. मग आईंना कशाला सांगताय? मला सांगा, मी लिहितेय ना. मग लिहू की. ऐकलंच ना व, तुला काय हायच ना. मग लिहू. आजी, आता मी नीट लिव ग. काय तू पण. अंकिता काकू साडी 1. हा, कसं आहे, जरी ते रजिस्टर लग्न करत असले ना तरी आपल्याला रीतीपती पाळायला पाहिजेत ना. हा, अंकिता काकू झाल्या. हा, आता सरनाईकांकडच्या प्रत्येकाला एक एक भेटवस्तू आपल्याला द्यायला पाहिजे, ते लिहून ठेव. आई, अहो, या सगळ्याची काहीच गरज नाहीये. कशाला करताय उगीच? काय गरज आहे म्हणजे काय? मला मुलगी असती तर तिच्यासाठी केलं नसतं मी हे. आणि प्रिया मला सख्ख्या मुलीहूनही जवळची आहे, कळलं? तिच्यासाठी नाही करायचं तर कोणासाठी करायचं? लिह ग तू, नेत्रा, लिह. सरनाईक भेट वस्तू. आणि होय, सुहाससाठी सोन्याचा गोप करायला पाहिजे बघ. हो सासूबाई, माझ्या लक्षात आहे. संध्याकाळी मी मणीबाईंकडे जाणार आहे. वंश, तुम्ही येताय ना? हो ग बाई, येईन की. आणि आपल्याला त्या साड्या बी खरेदी करायच्या आहेत ना. चारू आत्या साड्या 4 नाही 6 लिहू. 6 कशाला? 2 ना दान करायचे तुला. चला, त्या निमित्ताने का होईना चारू आत्यांकडनं मला साड्या मिळणार आहेत. आई, मी पण येणार. माझ्या चॉईसच्या साड्या घ्यायच्यात मला. काय आत्या? घे घे, तुला बी घे, पाहिजे तेवढ्या घे. असं बी प्रियाच्या लग्नाला मीच खर्च करणार आहे. वहिनी, मला काय वाटतं ठाव आहे, माझ्या नावावर जे बँकेत पैसे आहेत ना ते समजा मी प्रियाला देणार लग्नाची गिफ्ट म्हणून. मला ठाव आहे ती घेणार नाही,
पण तरी बी मी तिच्या नावानं नवीन खातं उघडणार आणि समदे पैसे त्या खात्यात टाकणार. बर तुम्ही म्हणाल तसं. हा. काय ग मंजिरी, पिल्लूचा आवाज नाही अजिबात. हो ना, खूप वेळ झाला, झोपलीच आहे ती. जरा मोठा असताना पिलू तर एवढी लुडबुड केली असती इथं. खरं. अरे सुभाषराव तुम्ही हो. अरे एवढ्या लवकर संपली तुमची खरेदी? प्रिया कुठे? हाच प्रश्न मला सुद्धा पडलाय. अहो गेला तासभर मी ते सराफाच्या दुकानात तिची वाट बघतोय आणि ती आलीच नाही. काय? अहो पण तुमचा फोन आल्या आल्या निघाली होती ती. माझीच गाडी घेऊन गेली आहे. अहो पण मग पोचली कशी नाही? आणि मी तिला फोन करतोय तर तिचा फोन स्विच ऑफ आहे. बापरे, म्हणजे प्रिया. कुठे गेली ही मुलगी? आई, नयन तुम्हारे दर्पण मेरा, ओ चरण तुम्हारे मन अर्पण मेरा, अब तो दर्शन दे दो बाबा, अब तो दर्शन दे दो बाबा, दे दो बाबा, दे दो. माय डियर प्रिया मॅडम, हो माय डियर प्रिया मॅडम, आज सकाळीच आम्हाला माहीत नसलेल्या पुस्तकातला दाखला दिला हो कुणीतरी. ग्रंथ एक परिशिष्ट पहिले, करावे तसे भरावे. पण आम्ही तुम्हाला तांबडे बाबांचं एक दुर्मिळ भाषण ऐकवतो. त्यात ते असं म्हणाले होते, सबकी बारी आती है, किसी की पहले आती है, किसी की बाद में आती है, लेकिन बारी जरूर आती है. मला चूक झाली. चूक झाली, चूकच झाली. मग आता मार दिया जाए, ये छोड़ दिया जाए. ओ खिलौना जान कर तुम तो, बोल तेरे साथ क्या सुलूक किया जाए. छोड़ जाते हो दिल ऐसा किसी ने मेरा, ओ खिलौना. असं कसं झालं माहिती? कुठे असेल माझी प्रिया? कुणाच्या आंधळाची नजर लागली माझ्या प्रियाला? किडच पडव त्याला. जर आता शांत बसतीस काय? हो आत्या, खरंच शांत व्हा तुम्ही. रडून काही उपयोग नाहीये. काय करायचं ते बघायला पाहिजे ना आता आपल्याला. ठीक आहे, सत्याला फोन लाव. मी करतोय ना प्रियाला फोन. म्या म्हणलं ना मग, सत्याला फोन लावा म्हणून. आत्या, तो शोधून काढेल माझ्या प्रियाला. मी मगाचपासून प्रियाला फोन लावतोय, तिचा फोन स्विच ऑफ आहे. भाऊजी काय करणार आहे त्याच्यामध्ये? सुहास, मलाच आता काहीतरी केलं पाहिजे. तू काय करणार आहेस? भाऊजी, अहो निदान मी प्रियाला शोधून तर काढीन. आणि तुम्हाला काही कळलंय का प्रियाबद्दल?
हे बघ, तू जे विचारतोयस त्यामागची तुझी तगमग आणि या सगळ्यांचे चेहरे बघून मला कळतंय शेवटी सत्यजितचा अंदाज खरा होता. मी पोलीस स्टेशनला जाऊन आलो. दादाला अटक झालेली नाहीये. आणि ज्या अर्थी प्रियाचाही कुठे पत्ता नाहीये त्या अर्थी तर आई अंबे, अगं काय हे दिस दाखवलेस ग? चारे आता सावर चौथ्याला. आई माफ करा, पण तुम्ही सकाळी यांचं ऐकायला हवं होतं. परोपरीने समजावून सांगत होते ते तुम्हाला. तेव्हाच ऐकलं असतं तर. आता मी सोडणारच नाही त्या दादाला. आता ना मी त्याच्या घरी जाऊन गाडेन त्याला. थांब सुहास, आणखीन मूर्खपणा करू नकोस. सॉरी, मी जरा स्पष्टच बोलतोय. तुझ्या या बावळटपणामुळेच ही सगळी परिस्थिती तू स्वतःहून ओढून घेतलीस. यावेळी जर नीट विचार केला असतास ना तर काय, तर हे घडलंच नसतं. म्हणजे हे सगळं माझ्यामुळे घडतंय, या सगळ्याला मी जबाबदार आहे असं म्हणायचंय तुम्हाला? म्हणजे माझ्यामुळे प्रियाला दादाने त्या. सुहास, तू ओव्हर रिॲक्ट करतोयस. मला फक्त एवढंच म्हणायचंय, जर नागाला ठेचायचं असेल ना तर त्यासाठी त्याला मारायचं तसं रितसर ट्रेनिंग घ्यावं लागतं. सत्यजित दादाकडे गेलाय, तो नक्कीच काहीतरी करेल. पण तोपर्यंत तरी प्रियाची वाट बघण्याखेरीज आपल्या हातात दुसरं काही नाहीये. मालक, अहो खूप त्रास होतोय. पाठ दुखते, पाय दुखतायत. दुखू द्या संखे, दुखू द्या जरा. पोलिसाच्या मारापेक्षा हे जरा बरं आहे. आणि आम्ही तुम्हाला सोडून आणले त्याच्याबद्दल तुम्हाला काय शिक्षा नको का? तुमच्यामुळे आमच्यावर बालंट आलं असतं. अहो, मालक चुकलं. अहो मी पाया पडतो तुमच्या. अजिबात माफी मिळणार नाही. अहो मालक, अहो, मला वाटलं की पिस्तूल दाखवलं तर तो प्रेमीवर घाबरल, बाईचा नाच सोडल म्हणून. अहो प्रेमवीर आहे तो. नुसत्या पिस्तुलाच्या धाकानं बाईचा नाद कसा सोडेल तो? त्याच्यासाठी वेगळे उपाय असतात. चुकलं. दादा कुठे? सत्यजित दादा तुम्ही. दादा, दादा! अहो ते नाही येत घरात, पण कुठल्या क्षणी येतील. तुम्ही प्लीज जा इथून, नाहीतर. तुम्ही आणखीन किती दिवस अशा दबून आणि घाबरून राहणार आहात? तो माणूस लोकांच्या आयुष्यांशी वाटेल तसा खेळत सुटलाय आणि तुम्ही त्याला पाठीशी घालताय. मला खरं सांगा, तो कुठे आहे? सत्यजित दादा मला खरंच माहित नाही कुठे गेले आहेत ते. खरं सांगताय तुम्ही? हो, मी कशाला खोटं बोलू? सत्यजित दादा, काय झालंय? तुम्ही असं का शोधताय यांना आणि काय केलंय त्याने? त्यानं किडनॅप केलंय प्रियाला. काय? हो. हे बघा सत्यजित दादा, त्यांची बरीच ठिकाणं आहेत. ते आत्ता कुठे असतील काही सांगता येणार नाही ना. पण मला काहीही कळलं तर लगेच कळवेन मी तुम्हाला. विश्वास ठेवा माझ्या. विश्वास तुम्ही स्वतःवर ठेवा मंजुषा वहिनी. तुमच्या दुबळेपणाची किंमत किती लोकांना आणि कशी मोजावी लागते हे तुमचं तुम्हीच बघा.
पिलूकडे थांब जा, ती रडेल. नाही, झोपली ती, ठीक आहे. शिट यार, दिस इज टू मच नाव. बास झाला आता. यंग भाऊजी, तुमचं ऐकून मी मगाचपासून शांत बसलो. आता संध्याकाळ उलटून रात्र होत आली. अजूनही आपण हातावर हात धरूनच बसायचंय का? मी नाही बसू शकत. पोलीस कंप्लेंट करणं तर आपल्या हातात आहे ना. निदान ती तरी करून येऊ दे ना मला. भाऊजी, प्रिया कुठे? तिचा पत्ता नाही लागला अजून. मी पोलीस स्टेशनला चाललोय. ठीक आहे, तुला जायचं असेल तर जा, पण मी तुला आत्ताच सांगतो त्याचा काही उपयोग होणार नाही. तू पोलीस स्टेशनला जाऊन ज्या दादा होळकरची कंप्लेंट केली होतीस त्याच दादा होळकरनं प्रियाला किडनॅप केलंय. बाकी कोणाला मी कितीही हट्टी आणि हेकेखोर वाटत असलो तरी प्रियाला मी शोधून काढेन. त्या बाबतीत काय वादच नाही. प्रिया या घरात येणार आणि तुम्हा दोघांचं लग्न होणार ही माझी जबाबदारी आहे. आणि बाकी मी कसाही असलो तरी माझ्या जबाबदाऱ्या मी व्यवस्थित पार पाडतो. कुठं असेल का माझी? हॅलो. जी साहेब. बोला. आज लय दिवसांनी आठवण काढली. एक काम होतं. बोला की. त्या दादा होळकरचा माणूस संखे माहितीये का तुला? होय. त्याचा पत्ता हवाय मला. टेन्शन नाही, काम होऊन जाईल. तुझे पैसे तुझ्यापर्यंत पोहोचवेन, पण काम लवकरात लवकर व्हायला हवं. टेन्शन नाही, काम होऊन जाईल म्हणलं ना. ओके. तू मनात आणला असतस ना, सगळं व्यवस्थित झालं असत. एकदम फॅन्टास्टिक. पण तुझी लायकीच नाहीये ती. तुझी लायकी नाहीये म्हणून आम्हाला वाम मार्ग स्वीकारावा लागला. त्यातूनही तू सुटलेस. मग आमच्या मिसेसने आपल्या रास लीला संबंधीच्या थिसिसचं जाहीर वाचन मुधोळकरच्या घरात केलं. हे मुधोळकरने तुला घराबाहेर नाही काढ. मालक, तुम्हाला माहितीये मला मुधोळकरांनी घराबाहेर का नाही काढलं? त्यांना त्यांचं हित कळत नाही. मूर्ख लोक आहेत. मूर्ख ते नाहीये, मूर्ख तुम्हाला बनवलंय, तुमच्याच बायकोने. तिने तुमच्याशी दगाबाजी केली.